नमस्कार, मी सचिन भोसले. आपण महात्मा गांधी स्मारक कोथरूड येथे आलेलो आहोत आणि महात्माजी गांधी यांचा खूप सुंदर असा अर्धपुतळा या ठिकाणी आहे. आणि असं मन आवरलं नाही की बाबा फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी म्हणून इथं आपण राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या फोटो समोर अर्धपुतळ्यासमोर फोटो काढतोय. पण महात्मा गांधी जे आहेत, पहिला आम्ही लहान होतो तर एक डायलॉग फेमस होता की मजबुरी का नाम महात्मा गांधी, तसं नसून मजबूती का नाम महात्मा गांधी. जेव्हा तुम्हाला महात्मा गांधी समजतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की महात्माजी गांधी यांची किती मजबूती होती. सत्य आणि अहिंसेवरती चालणारे हे जे व्यक्तिमत्व आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन एका काळात म्हणले होते की काही वर्षानंतर असं लोक विचार करतील, असं लोकांना वाटणार नाही की असा हाडा मासाचा एक कार्यकर्ता, एक माणूस होता ह्या जगामध्ये. महात्मा गांधीजी बद्दल एवढी प्रचंड तारीफ केली होती. महात्माजी गांधी यांच्या अनेक देशांमध्ये, 100-150 देशांमध्ये पुतळे केलेले, स्थापन केलेले. त्यांच्या सत्य अहिंसाच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने जे त्यांनी जी क्रांती घडवली होती ती जगामध्ये एकमेव आपल्या भारत देशामध्ये अहिंसेच्या मार्गाने घडवली होती. ब्रिटिश सरकारला तोडस तोड देण्यासाठी महात्माजी गांधींनी त्या काळामध्ये दांडी यात्रा केली होती. त्या दांडी यात्रेमध्ये देशामधील 20% वरती नागरिक सहभागी झाले होते. म्हणजे जवळपास बरेच नागरिक सहभागी झाले होते, लाखोच्या संख्येने सहभागी झाले होते. ती दांडी यात्रा फक्त मिठासाठी होती. ब्रिटिश लोकांना असं वाटलं की काय ही करणारे दांडी यात्रा. पण त्या दांडी यात्रेनंतर जी सुरुवात झाली, ती सुरुवात आजपर्यंत शांततेच्या मार्गाने आपला देश चालतोय आणि अशाच मार्गाने चालत राहावा की सर्वांना असं वाटतं सुजलाम सुफलाम आपला देश व्हावा. तर महात्माजी गांधी यांचं एक पुस्तक आहे, मजबूती का नाम महात्मा गांधी. मजबूती तुम्हाला ज्यावेळेस महात्माजी गांधी यांची कळणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल की बाबा महात्माजी गांधी काय होते आणि काय व्यक्तिमत्व होतं. एवढं प्रेमळ व्यक्तिमत्व, एवढं मोठं दिलदार व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या आपण या पुतळ्यासमोर गांधी भवन या भागात आलेलो आहोत. महात्माजी गांधी यांना प्रणाम, धन्यवाद.